शहादा पंचायत समितीला फिल्टर पाण्याच्या ड्रमाचा आधार, नागरिक सुविधेचा अभाव. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात जिल्हा परिषदेमार्फत उभारण्यात आलेली शहादा पंचायत समितीची भव्य इमारत असली तरी येथे येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. परिणामी पंचायत समिती प्रशासनाला केवळ फिल्टर पाण्याच्या एका ड्रमावर अवलंबून राहण्याची वेळ आली असून यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहादा पंचायत समिती अंतर्गत 100हून अधिक ग्रामपंचायतींचा कारभार चालतो. विविध शासकीय कामकाजासाठी दररोज सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने पंचायत समिती कार्यालयात ये-जा करत असतात. दिवसभर विविध विभागांमध्ये कामासाठी नागरिकांची वर्दळ असते. मात्र सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे पंचायत समिती कार्यालयात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने पर्याय म्हणून सकाळच्या वेळेस केवळ 20 लिटर क्षमतेचा फिल्टर पाण्याचा ड्रम भरून ठेवला जातो. दिवसभर येणाऱ्या शेकडो नागरिकांसाठी हा ड्रम अपुरा पडत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत समितीमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी कायमस्वरूपी व पुरेशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याचेही स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे केवळ एका छोट्या फिल्टर ड्रमावर संपूर्ण कार्यालयाचा भार टाकण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. दररोज शेकडो नागरिक पंचायत समितीत येत असताना त्यांच्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती प्रशासनाने तातडीने योग्य पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.